मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानक येथे कौटुंबिक वादातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला थेट धावत्या लोकल समोर ढकलत तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना दाम्पत्याच्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलासमोर घडली. या प्रकरणात मृत महिलेचे नाव पुष्पा गुप्ता असून आरोपी पती राजू गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. मुलुंडमधील रामगड परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. या वादाला कंटाळून पुष्पा काही काळासाठी आपल्या माहेरी उत्तर प्रदेशला गेली होती. तिचा भाऊ जो भारतीय सैन्यात कार्यरत आहे त्याने मध्यस्थी करत तिला पुन्हा मुंबईत आणले होते. 14 मार्च रोजी पुन्हा घरगुती वाद झाल्यानंतर पुष्पाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ती नातेवाईकांकडे जाण्यासाठी स्थानकात उभी असताना आरोपीने तिला गाठले. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर झालेल्या वादात तिने घटस्फोटाची मागणी करताच संतापलेल्या राजूने तिला धावत्या लोकल समोर ढकलले. या घटनेनंतर आरोपीने पळ काढत दादर मार्गे विरार आणि तिथून सुरत येथे आश्रय घेतला होता. मात्र मुंबई रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढत सुरत गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या 20 तासात आरोपीला अटक केली. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, मुलुंड.